यापूर्वी देखील कृषी लिडरशिप पुरस्कार तोही मिळाला होता आणि त्याचा स्वीकार देखील मी दिल्लीमध्ये शिवराज सिंग चौहान आणि गडकरी साहेबांच्या शुभास देखील केला होता आणि तोही मी पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित केला होता. कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आम्ही पार पाडतो. लागल्यामुळे सगळं डेव्हलपमेंट थांबते. याला जी काही कामं सुरू असलेली ती थांबतात आणि एक प्रकारे विकासाचा वेग मंदावतो आणि म्हणूनच यासाठी हा निर्णय जो आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. राज्याच्या लोकसभेच्या इलेक्शन करावे लागतात, वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार? वो आपकी पार्टी का भी समर्थन था. प्रधानमंत्री का कहना है कि इसमें पैसा भी बचता है, जनता और प्रशासन के ऊपर जो ज्यादा बोझ आता है वो भी कम होगा और इसको अभी मंजूरी दी है कैबिनेट ने. कैसे देखते हैं इसको? कैबिनेट केंद्र सरकार की कैबिनेट ने जो मान्यता दी हुई है वन नेशन वन इलेक्शन, उसका हम स्वागत करते हैं क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि इससे समय बचता है, पैसे बचते हैं और जो विकास जो है वो जैसे कोड ऑफ कंडक्ट लगती है तो विकास को भी रुकाना पड़ता है, विकास रुक जाता है और निश्चित रूप से
बहुत बड़े पैमाने में हर साल कुछ ना कुछ इलेक्शन होते हैं और इस इलेक्शन की वजह से आचार संहिता में सब काम रुकते हैं और इसलिए डेवलपमेंट जो है वो भी रुकती है। डेवलपमेंट का स्पीड कम हो जाता है, पैसे खर्च होते हैं, बड़े पैमाने पर मैन पावर लगाना पड़ता है, ये सब लोग उसमें बिजी हो जाते हैं। तो हमने उसका स्वागत किया है। स्वागत सर, अपोजिशन पार्टी का कहना है कि इससे जो फेडरल स्ट्रक्चर है वो उसको क्षति पहुंचेगी और ये इम्पॉसिबल है, इम्प्लीमेंट करना इम्पॉसिबल है। कांग्रेस से लेकर तमाम जो इंडिया अलायंस के जो उनको विरोध करने का कारण क्या है? अगर देश के पैसे की बचत होती है, देश का विकास करना है तो ऐसे निर्णय लेने हैं, क्योंकि इसमें मैंने कहा कि पैसे इतने बड़े पैमाने में खर्च होते हैं। गवर्नमेंट की मशीनरी काम करती है, वहाँ आचार संहिता लग जाती है तो सब काम ठप हो जाते हैं। तो ये सब जो है इसके वजह से पूरी यंत्रणा उसमें बिजी हो जाती है, प्रशासन, पुलिस, सब लोग। तो अगर सही है, हमारे सभी लोगों की इच्छा है कि देश का विकास करना, तो ये निर्णय जो है देश के हित में अच्छा है, लेना चाहिए। कांग्रेस के एक विधायक सुनील केदार कहते हैं कि अगर आपकी मतलब कांग्रेस की सरकार आएगी, महाविकास आघाड़ी की सरकार आएगी तो हम लाडली बहन योजना को बंद कर देंगे। इसको कैसे सर पहिले हाँ बरोबर आहे, कारण त्यांच्या पोटामधलं ओटामध्ये आलेलं आहे। आज खूप म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले, कोर्टाने फटकारलं। आता या योजनेला बदनाम केलं, या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला, तुम्ही काय विकत घेता का, लाच देता का, अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही, जनाची नाही, मनाची तरी थोडी वाटली पाहिजे। आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असतो, ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे। आता त्यांचा कोणीतरी माणूस आहे तो नागपूर वडपल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत। त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार, आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, मी अगोदर बोललोय, सावत्र भाऊंना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे 3 गॅस सिलेंडर मोफत देणं, युवा प्रशिक्षण योजना, स्टायपंड देणं, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं, या सगळ्या ज्या योजना आहेत, वयश्री योजना आहे, शेतकऱ्यांची जी शेतीपंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं, एक इकोसिस्टीम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। कुटुंबाला एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना ही त्यांनी जे बंद करणार म्हणालेत, यांना येत्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ त्यांची जागा दाखवतील आणि महायुती, सावत्र दुष्ट सावत्र भाऊ आहेत ते, आणि महायुती पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी पुन्हा ये कांग्रेस जो रोड़ा अटकाने की बात करी, उनके लाड़की बहन को लेकर हम योजना बंद कर देंगे। कांग्रेस के लोगों ने, महाविकास आघाड़ी के लोगों ने ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना को पहले दिन से विरोध किया है। उन्होंने कहा है क्या महिलाओं को आप खरीदते हो, क्या महिलाओं को रिश्वत देते हो क्या, और महिलाओं को भीख देते हो क्या? अरे हमारे लाडली बहनाओं के बारे में ऐसा बोलना, ऐसा वक्तव्य करना, ये निंदाजनक है, दुर्भाग्यपूर्ण है। और ऐसे जो सौतेले भाई है, दुष्ट, इनको हमारी लाडली बहना बराबर जगह दिखाएंगी और उनको आने वाले चुनाव में उनके जगह में उनके घर पे बिठाएगी, क्योंकि इन्होंने पहले से ही इस लाडली बहना को विरोध किया, बदनाम किया, कोर्ट में भी गए, मुंबई हाईकोर्ट में गए, कोर्ट ने फटकारा उनको। अभी नागपुर हाईकोर्ट में कौन गया है? वलपट्टी, क्या नाम है? वडपल्लीवार, किसका आदमी है? देखो जरा, ये कांग्रेस का आदमी, ये विरोध करते हैं, ये इनको पता है अभी क्या उनके पैरों तले जमीन खिसक गई है। इतने 1.5 करोड़ 59 लाख मेरे बहनों के खाते में पैसे गए हैं। हम लोग जो शब्द देते हैं उसको पूरा करते हैं, और इसलिए वो डर गए, उनको पता हो गया अभी हमारी कोई खैर नहीं है, तो इसलिए ऐसे स्टेटमेंट निकालते हैं। और इसलिए मैं इतना ही कहूंगा
वो लोगों को इस चुनाव में हमारी लाडली बहना हो, लाडले भाई हो, लाडले किसान हो, पूरी तरह मुंह तोड़ जवाब और उनको जगह दिखाएंगे। च्या माध्यमातून आपल्या राज्याला जो पुरस्कार मिळाला, मी त्याबद्दल WAFचं वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचे रुडी रेविंगे, एमजे खान आणि विल्यम दार हे तिघही या ठिकाणी आले आणि जवळपास 22 देशातले 22 कंट्रीचे लोक या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह तेही आले होते। या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण एक मोठा हा मानाचा असा हा पुरस्कार आपल्या राज्याला मिळणं ही आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या शेतकऱ्यांचा सन्मान आहे आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे मी शेतकऱ्यांना समर्पित करतो। आणि म्हणून मला जे काय आपण राज्याने या कृषी विभागामध्ये केलेलं काम, शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम, त्यांच्या जीवनामध्ये जे काही चांगले दिवस आणण्यासाठी ते काय प्रयत्न राज्य सरकार करत आहे, त्यामुळेच हा जागतिक दर्जाचा कृषी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यासाठी मी WAFला मनापासून धन्यवाद देतो। यापूर्वी देखील कृषी लिडरशिप पुरस्कार तोही मिळाला होता आणि त्याचा स्वीकार देखील मी दिल्लीमध्ये शिवराज सिंग चौहान आणि गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते केला होता आणि तोही मी पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित केला होता। खरं म्हणजे शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य आहे। ते कर्तव्य आम्ही पार पाडतो, याचं हे समाधान आहे। काय संकल्प केलेला तुम्ही सर्वांनी का झाडं लावण्याचा, त्यासाठी झाडाला पाणी दिलेलं 22 लोकांना? हा, खरं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा जो काही प्रॉब्लेम आहे तो फक्त आपला महाराष्ट्र किंवा राज्य आणि देश नाही तर जग त्याला फेस करत आहे। आज आपण टेम्परेचर बघितलं तर आता तापमान वाढत नाही, हे बर्निंग युग सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आज 50 पेक्षा जास्तीचं टेम्परेचर दिल्लीमध्ये, 48 पेक्षा जास्ती टेम्परेचर आपण महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतोय। ही एक धोक्याची घंटा आहे आणि म्हणून यासाठी पर्यावरण पूरक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे। आणि म्हणूनच बांबूची लागवड जी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं, आता बांबू हे घास आहे आणि त्यामुळे बास नाही घास आहे, त्यामुळे आज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि 21 लाख हेक्टर बांबूची लागवडचं आपलं टार्गेट आहे। त्याचं काम सुरू झालेलं आहे। आज 21 देशातल्या लोकांनी इथं हे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज हा इश्यू जो आहे हा रिझॉल्व्ह झाला पाहिजे, पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे इथं, म्हणून त्या झाडांना पाणी दिलेलं आहे। आणि म्हणूनच आज प्रत्येक महापालिकेला, मुंबई, ठाणे, इतर ज्या राज्यातल्या महापालिका, नगरपालिका यांना आपण 1-1 लाख, 1.5 लाख, 2-2 लाख झाडं लावण्याचा आपण संकल्प केलाय आणि त्याचं काम सुरू झालंय। अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना आपण सुरू केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामुळे बांबूची लागवड, मोठ्या वृक्षांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करतो। बांबू हा 20% 25% ऑक्सिजन इतर झाडांपेक्षा जास्ती देतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषून घेतो। या बांबूमुळे खूप मोठ्या प्रमाणावर पाशा पटेल याच्यावर काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बांबूचे बाय प्रॉडक्ट आहेत, इथेनॉल बनतं। आपल्याला काही माहीत, जे काही आपण बांबूला इग्नोर करत होतो, परंतु बांबू एक त्याला म्हणतो आपण ग्रीन गोल्ड, अशा या परिस्थितीमध्ये बांबूची शेती लोक करतायत। आपण त्यांना अनुदान देतो 7 लाख रुपये हेक्टरी आणि त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये जे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी जो संकल्प केला आहे की या पर्यावरणाचा समतोल राखणं, पर्यावरणाचं रक्षण करणं
आणि त्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि महाराष्ट्र हा कृषीमध्ये पहिल्या नंबरचा राज्य व्हावं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेती जी आहे शाश्वत शेती व्हावी आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा हाच आमचा संकल्प आहे. एक नॅशनल एक इलेक्शन हे आता पूर्ण झालेलं आहे. एक नॅशनल वन नेशन पार्टी के बारे में क्या मराठी वन नेशन त्याचं आम्ही स्वागत करतो. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या निवडणुका असतात. या निवडणुकांमध्ये पैसा, वेळ, मनुष्यबळ हे सगळं खर्ची होतं आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागल्यामुळे सगळं डेव्हलपमेंट थांबते. याला जी काही कामं सुरू असलेली ती थांबतात आणि एक प्रकारे विकासाचा वेग मंदावतो आणि म्हणूनच यासाठी हा निर्णय जो आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. राज्यातील लोकसभेचं इलेक्शन झालं 5 स्टेप्स करावे लागतात. मग वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार? वो आपकी पार्टी का भी समर्थन था. प्रधानमंत्री का कहना है कि इसमें पैसा भी बचता है, जनता और प्रशासन के ऊपर जो ज्यादा बोझ आता है वो भी कम होगा और इसको अभी मंजूरी दी है कैबिनेट ने. कैसे देखते हैं इसको? कैबिनेट केंद्र सरकार की कैबिनेट ने जो मान्यता दी हुई है वन नेशन वन इलेक्शन उसका हम स्वागत करते हैं क्योंकि आदरणीय प्रधानमंत्री जी ने कहा है कि इससे समय बचता है, पैसे बचते हैं और जो विकास जो है वो जैसे कोड ऑफ कंडक्ट लगती है तो विकास को भी रुकाना पड़ता है, विकास रुक जाता है और निश्चित रूप से बहुत बड़े पैमाने में हर साल कुछ ना कुछ इलेक्शन होते हैं और इस इलेक्शन की वजह से आचार संहिता में सब काम रुकते हैं और इसलिए डेवलपमेंट जो है वो भी रुकती है. डेवलपमेंट का स्पीड कम हो जाता है, पैसे खर्च होते हैं, बड़े पैमाने पर मैन पावर लगाना पड़ता है, ये सब लोग उसमें बिजी हो जाते हैं. तो हमने उसका स्वागत किया है. स्वागत करते सर, अपोजिशन पार्टी का कहना है कि इससे जो फेडरल स्ट्रक्चर है वो उसको क्षति पहुंचेगी और ये इम्पॉसिबल है, इम्प्लीमेंट करना इम्पॉसिबल है. कांग्रेस से लेकर तमाम जो इंडिया अलायंस के जो पार्टी उनको विरोध करने का कारण क्या है? अगर देश के पैसे की बचत होती है, देश का विकास करना है तो ऐसे निर्णय लेने हैं. क्योंकि इसमें मैंने कहा कि पैसे इतने बड़े पैमाने में खर्च होते हैं, गवर्नमेंट की मशीनरी काम करती है, वहाँ आचार संहिता लग जाती है तो सब काम ठप हो जाते हैं. तो ये सब जो है इसके वजह से पूरी यंत्रणा उसमें बिजी हो जाती है, प्रशासन, पुलिस, सब लोग. तो अगर सही है हमारे सभी लोगों की इच्छा है कि देश का विकास करना, तो ये निर्णय जो है देश के हित में अच्छा है, लेना चाहिए. काँग्रेसने उभाटा के खासदार संजय देशमुख यांच्यावरती जर सत्ता कांग्रेस के एक विधायक इसमेल केदार कहते हैं कि अगर आपकी मतलब कांग्रेस की सरकार आएगी, महाविकास आघाड़ी की सरकार आएगी तो हम लाडली बहन योजना को बंद कर देंगे. इसको कैसे आप हाँ बरोबर आहे. कारण त्यांच्या पोटामधलं ओटामध्ये आलेलं आहे. आज खूप म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये काही लोक गेले, कोर्टाने फटकारलं. आता या योजनेला बदनाम केलं, या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान केला, तुम्ही काय विकत घेता का, लाच देता का, अशा प्रकारचे भाष्य करणं हे खरं म्हणजे त्यांना मनाची नाही, जनाची नाही, मनाची तरी थोडी वाटली पाहिजे. आज लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडाफार आधार आम्ही देत असो, ही योजना आम्ही सुरू केली तर याचं स्वागत केलं पाहिजे. आता त्यांचा कोणीतरी माणूस आहे तो नागपूर काय वडपल्लीवार हे नागपूर कोर्टामध्ये देखील गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची जी काही भूमिका आहे की या आमचं सरकार आल्यावर आम्ही लाडली बहीण बंद करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार, आणि म्हणून या लोकांनी जे काही खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मी अगोदर बोललोय, सावत्र भावना चांगला जोडा दाखवतील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील ज्या योजना ज्या आम्ही सुरू केल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे 3 गॅस सिलेंडर मोफत देणं, युवा प्रशिक्षण योजना, स्टायपंड देणं, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करणं, ह्या सगळ्या ज्या योजना आहेत, वयश्री योजना आहे, शेतकऱ्यांची जी शेतीपंप करणाऱ्यांचं वीज बिल माफ करणं, एक इकोसिस्टीम आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबाला
एक सुखी आणि समृद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना ही त्यांनी जे बंद करणार म्हणालेत, यांना येत्या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ त्यांची जागा दाखवतील आणि महायुती सावत्र दुष्ट सावत्र भाऊ आहेत ते, आणि महायुती पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी पुन्हा ये कांग्रेस जो रोड़ा अटकाने की बात करी, उनके लाड़की बहन को लेकर हम योजना बंद कर देंगे। कांग्रेस के लोगों ने, महाविकास आघाड़ी के लोगों ने ये मुख्यमंत्री लाडली बहन योजना को पहले दिन से विरोध किया है। उन्होंने कहा है क्या महिलाओं को आप खरीदते हो, क्या महिलाओं को रिश्वत देते हो क्या, और महिलाओं को भीख देते हो क्या? अरे हमारे लाडली बहनाओं के बारे में ऐसा बोलना, ऐसा वक्तव्य करना ये निंदाजनक है, ये दुर्भाग्यपूर्ण है। और ऐसे जो सौतेले भाई है दुष्ट, इनको हमारी लाडली बहना बराबर जगह दिखाएंगी और उनको आने वाले चुनाव में उनके जगह में उनके घर पे बिठाएगी, क्योंकि इन्होंने पहले से इस लाडली बहना को विरोध किया, बदनाम किया, कोर्ट में भी गए, मुंबई हाईकोर्ट में गए, कोर्ट ने फटकारा उनको। अभी नागपुर हाईकोर्ट में कौन गया है? वलपट्टी, क्या नाम वड़पल्लीवार, किसका आदमी है? देखो जरा, ये कांग्रेस का आदमी, ये विरोध करते हैं, ये इनको पता है अभी क्या उनके पैरों तले जमीन खिसक गई है। इतने 1.59 करोड़ मेरे बहनों के खाते में पैसे गए हैं। हम लोग जो शब्द देते हैं उसको पूरा करते हैं, और इसलिए वो डर गए, उनको पता हो गया अभी हमारी कोई खैर नहीं है, तो इसलिए ऐसे स्टेटमेंट निकालते हैं। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, वो लोगों को इस चुनाव में हमारी लाडली बहना हो, लाडले भाई हो, लाडले किसान हो, पूरी तरह मुंह तोड़ जवाब और उनको जगह दिखाएंगे।